नमस्कार मंडळी, मी साक्षी संजना सुधीर चव्हाण तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर म्हणजेच कर्ली कन्या या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आपण पोचलेला आहोत ब्लॉग 7मध्ये आणि मला खूप आनंद होतो आहे की ब्लॉग 7वा हा रक्षाबंधन रिलेटेड होत आहे. आज आहे रक्षाबंधन आणि मी खूप खुश आहे की म्हणजे मला खूप आनंद होतो रक्षाबंधन वगैरे असलं की म्हणजे सण असले की आपल्या सणांना सुरुवात होते आणि आपण मग ते जे डेली रुटीन असतं ऑफिस घर ऑफिस कॉलेज स्कूल जे काय असो तर ते असतं त्याच्यातून थोडेफार आपण आपल्या मनाला शांत करून त्या सणांमध्ये विलंब होऊन आनंद लुटतो. आणि मला आज खूप आनंद होतो आहे की रक्षाबंधन आहे आणि आज इन्कम डे आहे. जोक्स अपार्ट, प्लीज डोंट जज मी. सो असं आहे की रक्षाबंधनला बहिणींनी भावांकडे जायचं असतं आणि राखी बांधायची असते असं म्हणतात. पण माझे सगळे भाऊ फार लांब राहतात. म्हणजे एक राहतो डोंबिवलीला, एक राहतो दिव्याला, एक बाहेरगावी आहे आणि एक येतो आहे तो मागाटनेला राहतो, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही. सो सगळे लांब लांब राहतात. आता मी जरी गेली तर माझा पूर्ण दिवस जाईल. सो मग आम्ही असं प्लॅन केलं की आज जरी जमलं नाही माझ्या जे लांब राहणाऱ्या भावांना तरी ते उद्या येतील. आज जे जवळ आहेत ते येतील आणि बाहेरगावच्या भावाला मी विश करीन इथून की हॅपी रक्षाबंधन भावा, तू तिकडे आहेस, तू खूप खुश राहा, तू तिकडून माझ्यासाठी येताना काय काय मस्त मस्त गिफ्ट घेऊन ये आणि दिस सिस्टर लव्ज यू मोर, एवढं मी त्याला सांगून खुश करीन. आय डोंट नो, तो मला बोलेल तुला काय वेड लागलं आहे काय. सार्थक नाव आहे त्याचं, सार्थक दादा. आणि तो मला खूप त्रास देतो, तेवढंच तो माझ्यावर प्रेमही करतो मला माहिती आहे. बट स्टील जे तो मला त्रास देतो त्या हिशोबाने मला एवढं बोलणं तर बनतंच त्याच्याबद्दल. सो या, आणि हा आता भाऊ बहिणींचा सण आहे आणि आम्ही खूप खुश आहे. अच्छा, बाय द वे तुम्ही प्लीज बॅकग्राऊंड नॉईज जरा इग्नोर करा हां, कारण काय आहे की मी खिडकीत ठेवला आहे कॅमेरा आणि असं बघायला गेलं तर तिकडे पोरं खेळतात, तिकडे खाली छोटी पोरं खेळतात, त्यामुळे मला ॲडजस्ट करून ठेवायला हीच जागा आहे. सो प्लीज बॅकग्राऊंड नॉईज येत असेल तर या साक्षीला, तुमच्या साक्षीला प्लीज माफ करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा रक्षाबंधन ब्लॉग आहे, ह्याच्यानंतर आम्ही कुठे गेलो काय गेलो मी तुम्हाला सगळं दाखवेन. हां, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की माझे असे बरेच भाऊ आहेत, पण मी त्यातल्या खूप कमी जणांना राखी बांधते. मनाने मी सगळ्यांनाच भाऊ मानते. त्याच्यामध्ये 2 असे भाऊ आहेत जे माझ्या खूप जवळचे आहेत आणि मी लहानपणापासून त्यांना राखी बांधत आली आहे. सो मला हे खूप सांगायला आवडेल, कारण मला माहीत नाही, मला तुमच्याशी सगळं शेअर करायला आवडतं. सो मला हेही सांगायला आवडेल आवडेल की एक आहे कृष्ण बाप्पा आणि एक आहे गणपती बाप्पा. हे दोघं माझ्यासाठी सर्वस्व आहेत, पण हे माझे भाऊसुद्धा आहेत, त्यामुळे मी त्यांना राखी बांधते. सो पहिला मान त्यांचा असतो, त्याच्यानंतर माझ्या सगळ्या भावांचा असतो. अँड माझ्या सगळ्या भावांवर खूप प्रेम आहे. माझं असं स्पेसिफिक कुठल्या तरी भावावर जास्त प्रेम आहे असं नाही आहे. सो या, अँड लेट्स सी पुढे काय काय होतं. मी तुम्हाला अपडेट आणि कॉन्टेंट आणि काही गोष्टी मस्त मस्त दाखवत राहीन. सो तुम्ही या व्हिडिओच्या एंडपर्यंत राहा. 4 मिनटं माझी बडबड ऐकल्याबद्दल थँक्यू सो मच. हा पण छान आहे. मित्रांनो, बाबू, आय हॅव माय भाऊ विथ मी. हा मागू, आता मागू नाही, सॉरी बोल. हा पहिला भाऊ आहे जो रक्षाबंधनच्या दिवशी मला इथे येऊन विचारतो काय गिफ्ट पाहिजे काय गिफ्ट पाहिजे, काय गिफ्ट असं पण पाहिजे. आहे. हा, किती ते नर्वसनेस. इट्स ओके. असं काय नाही. फर्स्ट टाइम हे ऑन थांब. माय ब्लॉग. बापरे, कसं दिसतोय? हे असं थोडी असतं. मग दिसतोय कसा मी? हो तू चांगला दिसतोय. मी झोपेतनं उठून आलो इकडे मी रक्षाबंधनला. हो, तुझ्यासारखं एवढं बोल झोपेतून नाही. उठून नाही आलाय, उठला लवकर आहे, त्याच्यानंतर काहीतरी काम होतं. बहिणुडी मी येतो जरा थोड्या वेळात. असं सांगितलं मी तूच बोले आरामात ये. आरामात ये म्हणजे असं नाही, मी कधीपासून वाट बघतेय. एक तर मी तयार चुकीची गोष्ट आहे, असे नाही बोली. मला बोले आरामात येऊ शकतोस, मामा पण नाही आलाय. गोष्ट झाली की नाही?
हो. पण नाही आलं तर माझा काय संबंध आहे मी तुला ओरडणार आहे. तर तीच बोलली मला मामा पण याला आरामात आहे. आता मी काय बोलू. काय नाही नुसते उन्हाडक्या करायच्या होत्या म्हणून झोपून मला उठलेलो झोपून उठला उन्हाडक्या केला आणि मग आलाय. ये मेरी तबियत ऐसा है हो गया तो मेरे को नहीं मालूम. मला थोडा नजर लागली एक. ये तुटके फुटके हिंदी बोलताय ये तुटके हा, फुटके तू हिंदी मुस्लिम बोलना ही बोलते. नाहीये हिंदी बोलायचंच नाही नाही आपल्याला. बोलायचं म्हणून तर हिंदीची आयबिंग करतो. ओके आणि काय वाटतं कसं वाटतंय माझ्या ब्लॉगवर फर्स्ट टाइम चांगलं वाटते. आणि कोकणात करायचा ब्लॉग कोकणात करण्यासाठी कोकणात जायचंय आपल्याला जे आपण कधी जाऊया? जात नाहीये. किती जाऊया टाइम चल पुढच्या सॅटर्डे संडेला जाऊया. सॅटर्डे मी संडे डायरेक्ट कॅमेरा शूट करते हा. जे बोलायचंय ते जपून आणि विचार करून बोल. खरं सांग तरी मला वाटलं तू अशीच करते. नाही शूटिंग चालू आहे. हा चला केली मी सगळी. चला कधी जाऊया. नाही न बोलायला. कधी जाऊया काय तारीख काय 17 आहे ना पुढच्या हे आहे, दहीहंडी आहे. काय चल मी मला दहीहंडीला घेऊन चल कुठेतरी. मीच नाही मी जर नाही ह्याच्यात जाणार तर कसं जाणार? नाही ना मी नाही जात आहे अरे असं मित्रांनो नाही जात एक्सक्यूज आहे. मी मला भांडायचं नाही रक्षाबंधनच्या दिवशी पण हा लावतो ह्यानी मला प्रॉमिस केलं होतं की आपण दहीहंडीला आपण कुठेतरी जाऊया. पण मी प्रॅक्टिसलाच नाही जात आहे त्या अरे पण तू मला क्लासच्या बोलला दिवशी. आपण फिरायला जाऊया. मग ते फिरायला मी बोललो पण मी तुला बोललो पण ते पण मी तुला सांगतो बोललो ना नक्की. अरे हे असंच असं नाही, असं नाही. म्हणून नाही. असंच असतं हे कमेंट असं करतात नाही. आणि जे बॅकअप होतात ना ह्यालाच भाऊ लोक म्हणतात. असं नाही बहिणीची सुरक्षा 10 पोरांमध्ये माझी बहीण एकटी असणार तिकडे. अरे तर पण ते तू मी- असणार नाही. अरे हे मी काय आज- logic आहे? मग मी हा दहीहंडीचं कॅन्सल करतोय. अरे आता मला तरी जातो ना तिथे पुढे टी शर्ट घ्यायला आलास फक्त. मम्मी मला ना हे पाहिजे. ओ भाई साहब लागलं बरं. काय कडक बसलाय. थांब येते इथे कुठे प्रेम दिसू दे. उडू, उडू, डोक्यावर तांदूळ. ओ सॉरी दिवा आहे ना तो. आणि आता हे करतो ना आपण. असं किती करता मला माहिती नाही, बघितलं होतं. शास्त्र आहे ना मग. शास्त्र असतं ते. सोन्यासारखी त्याला नजर नको लागायला अच्छा कोणाची. आणि गाणं बोलायचं असतं भैया मेरे राखी के बंधन ते का मराठीत. भावा माझ्या राखीच्या बंधनाला माझी राखी पुढे. हो हो बोलताना तुझे डोक्यावरचे हे पडतायत. खाली असं वाकू नको आत गेले ते अजून. आणि full कोणाला angle मध्ये. आवडत असेल तेवढा साक्षीला घालत असेल. काय हो म्हणजे काय सवाल आहे. बघ लूज आहे ना. अरे चालेल पीठ म्हणा. गणपतीला पाया पडायला गौरीच्या दिवशी ये. साक्षी कधी जाणार आहे गौरीच्या तिला दिवशी. बोलला आपण जाऊया आठ जेव्हा. सुटली नाही पाहिजे. ती पहिल्या दिवशी नाही जाणार आहे तिला इथे 1.5 दिवसाची करायची. मी आणि बाबू जाणार आहे पहिल्या दिवशी. आमचा गणपती आहे आम्ही जाणार पाया पडायला. पूर्ण आहे ना. पुस्तक आहे का? नाही पाय नाही. तो मोठा कुठे आहे. तरी पाव पडायचं असतं असं मी वाटलं होतं कुठेतरी. डेबिट कार्ड दे. म्हणजे एक डेबिट कार्ड. ₹1 माझ्याकडे नाही आहे. डेबिट कार्ड नको. बंद करू काय. अरे हे हा मी दिसते आता ना आम्ही रक्षाबंधनचं गिफ्ट घ्यायला जातोय मम्मी. रक्षाबंधनचं गिफ्ट घ्यायला जातोय मम्मी. हा माझा भाऊ आहे जो गाडी चालवतोय आणि मला जाम भीती वाटते कारण मी फर्स्ट टाइम असं काहीतरी करते. कुठला मी का देवी पडत कधी येतो हा. आता इकडनं तो लिटिल मास्टर घेऊन गेला. This is what तू आलीस गणपती फेस्टिवल बाप्पा बोलला means. तू आलीस मग तू बोलणार बाप्पाला हो मी आली. कशाला आपण आलीस? ट्रेंड साठी बाप्पाला नाही बघत आपण बाप्पासाठी बाप्पाला बघतो. हे ट्रेंड तर काय होतच राहतं मग त्या आणि ट्रेनमुळे आता त्या ट्रेनमुळे आता कोणाला त्या मंडपात घेत पण नाही त्या बाप्पा बाप्पा हा बघायला. रे मी तिकडे गेली होती ना आईच्या गावात एक खड्डे. मी तिकडे गेली होती ना तर लय मला असं बोलला हा कुठलं सिलेक्ट केलं यार मला फक्त बघायचंय मला फक्त बाप्पाशी बोलायचंय यार.
मला ना असं लोक बघतात मी शूट करताना तर मला असं स्टार वाली फिलिंग येते. मी आहे स्टार बट स्टिल यार इतना जल्दी मेरे को स्टार मत बनाओ भाई. लवकर लवकर करा माझ्या बहिणीला स्टार. बघायचं जास्त सबस्क्राईब होऊ द्या, मस्त सगळे फॉलो करा युट्यूब चॅनलला. तुझ्या भावाचं पण युट्यूब चॅनल आहे पण तो आता नवीन नवीन शिकतोय. नको रे मला नका बघू. मित्रांनो आम्ही आलो इकडे. माझा भाऊ माझ्यासाठी राखीची शॉपिंग करायला मला खूप आनंद होतो. माझ्याकडे आता मेन तर व्हिडिओसाठी ते लागतं ते येणार आहे. सो आय एम सो एक्सायटेड. माय बेस्ट राखी. दाखवेल इकडे किंमत. हा ती येईल तेव्हा दाखवूया ना आपण. माझ्या भावाला जरा नीट बघून घ्या. कोण मुलगी असेल तर दाखवा. नका बघून घेऊ. कट. कर. मला असं वागवलं आहे पहिली. अरे मी ते लहान छोटं केलं ना म्हणून. कार्ड डाल दिया अंदर। ही इज माय बहन. हाँ, 1 मिनट बिल बना रहा हूँ आपका। ही इज माय शी इज माय. ही इज का शुभमला ही इज मोबाइल नहीं रहेगा साथ में चलेगा ना. मी किती छान दिसते. हाँ बघा. तो अपने को ऐसा करना पड़ेगा. वो बटन कुछ नहीं होगा. वीडियो केला पाहिजे ये कनेक्ट केलंस. राखी मिल गया कि राखी का गिफ्ट मिल गया. आणि नवे दिवर वा अपने करेन. Who you go? ते लोक त्यांनी दिलं हे घेऊ मी. अजून प्रोसिजर अरे बिल तरी नको घ्यायला. दमले मी. हा पिशवी देणार ना आपल्याला. फुकटची पिशवी भेटते. हवे ना आनंद. फुकटची पिशवी भेटते. बेस्ट रक्षाबंधन आहे बघ. आता याच्यानंतर आयफोन. 2-3 किडन्या काढावं लागणार मला. हसू दिसत नाही आम्हाला. इकडनं किडनी बहिणीसाठी. अंकितचं हसू गेलं मी आयफोन बोलल्यावर. नाही सॅमसंग आयफोन आहे. सॅमसंग. सॅमसंग हे घे तुझं. काय तिकडे मी एवढ्या जोरात ओरडून नसते चकली वाल. राखी बेस्ट राखी बेस्ट राखी. राखी रक्षाबंधन सॉरी. मी एवढी एक्सायटेड झाले की मी राखी रक्षाबंधन सगळं मिक्स करून टाकले. भाई साहब माझ्या भावाने मला गिम्बल घेऊन दिलेला आहे. आता काय कॉन्टेंटची कमी नाही भाई. त्याचा पण फायदा आहे त्याच्यात. काय माहितीये मी त्याला ब्लॉग मध्ये घेईन आणि तो खुश होईल ना म्हणून. काहीतरी होतं नाचलं असं असं धनकत मला लिटरली असं नाचलं असं वाटतं. धनकत आय एम सो हॅपी. थँक्यू अंकित. थँक्यू भाऊराया. भाऊराया मला ओरडला असतं आता जर मी हे बोलले असतं तर मला जर मी आता ह्याला अंकित बोललेलं आवडत नाही आणि मला ह्यानी साक्षी बोललेलं आवडत नाही. तरी माझे पण दोन नंबर आनंद पोटात माझ्या मामेना मामेना. ह्याचं कॉपीराईट येऊ नको द्या. मला खूप आनंद होतोय म्हणून मी हे गाणं गाणार आहे. मित्रांनो माझ्या भावाने हेल्मेट काढलेलं आहे. रूल नाही तोडत येतो. आम्ही इथेच आहोत एरियामध्ये म्हणून गावात इथेच आहोत एरियामध्ये म्हणून त्यांनी हेल्मेट काढलेलं आहे. आणि आता आम्ही चाललोय शॉर्मावाल्या तिकडे. माझा श्रावण आहे माझ्या भावाचा नाही आहे. सो आता त्यांनी मला एवढं मोठं गिफ्ट दिलं तर मी त्याला काहीतरी खायला देऊच शकते यार. एवढं तर मी करू शकते भावासाठी. वशाट प्रेमी. तर आता आम्ही जातोय. मी मग ते घेऊ पार्सल घेऊ आणि घरी जाऊ आणि मग मी तुम्हाला डिटेलमध्ये त्यात ते गिम्बल उघडून दाखवते. तोपर्यंत प्रॉपर बोलता येते मी असंच बोलणार. ठीक आहे समजून घ्या.
ते पार्ट्स मध्ये आहे तेवढ्या छोट्यामध्ये काही एवढीशी दांडी देत नाहीत ते मी काढते हा, हळूहळू काढते. मोठा हा, ते मोठं होणार ते असेंबल करावं लागणार समय सारखं आहे ते आपली समय कशी होती कुठल्या कंपनी असं आहे बघा. एवढं फटाफट काढलीस ते. आता ही आपण सरळ असं सरळ करू शकतो ही असं करू शकतो ओके ही मग आपण असं लांब करू शकतो हाय गाइस या हमारा संकल्प दादा ये हमारी बहिणोडी हे झालं आणि मग हे झालं. वाट लावायचं. हे का मला जास्त जमतं. दांड्या लावायचं आणि आता मग हे सगळं चालू करायचं मोबाईलला कनेक्शन करायचं हा ते पण करून दाखवूया. आणि त्याला खाऊ द्यायचं ते मला हे एखादं भावात दिलेलं आहे आणि मला ते पाण्याची वाट आहे. नंतर नाही. मी बोलतात ना मी आता प्रॉपर ब्लॉगर होणार. हे असं फिरतं हे आधी मला शिकायला पाहिजे तेव्हा मी तुम्हाला कुठेतरी त्याचे कॉन्टेंट दाखवू शकते. ते अजून एक दुसरं काहीतरी येतं बोलतं तोपर्यंत जरा तुम्ही तुम्हाला बघा. झालं गाईज ह्या आनंदानंतर मला आय डोंट थिंक मला इतकं सुंदर आणि इतकं छान गिफ्ट कोणी दिलं असेल आणि त्याचं आहे माझ्यावर तेवढं प्रेम ही इज व्हेरी अटॅच टू मी. मला खूप आनंद झाला मला खूप छान वाटलं आणि मला म्हणजे मी त्याला सांगत होते की नको खूप खर्च आहे खूप महाग आहे पण तो बोला तुला घ्यायचं आहे तुला करायचं आहे सो काय खर्च बघायचा आपण बघू पुढे मागे नंतर. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल अँड थँकफुल टू हॅव हिम इन माय लाईफ आणि माझा भावराया इज दी बेस्ट. ओके सो नेक्स्ट थिंग असं आहे की रक्षाबंधन माझी खूप छान झाली आहे अँड मला काही वाईट नाही वाटत आहे की म्हणजे ते 2 भाऊ लोक नाही आले ते त्यांचं प्रेम माझ्यावर तेवढंच राहणार जरी राखी नाही बांधली तरी. सो व्हेरी थँकफुल व्हेरी ग्रेटफुल आणि तुम्ही एंडपर्यंत हा ब्लॉग बघितला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अँड फक्त जायच्या आधी मी माझ्या बाप्पाला माझ्या स्वामींना आणि माझ्या कृष्ण बाप्पाला सांगेन की माझ्या सगळ्या भावांची अशीच रक्षा करा अँड माझ्या पाठीशी उभे राहा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब प्लीज करा यार. लव यू गाईज बाय.